नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकमत पेपरमध्ये आजच आलेली महत्त्वाची अपडेट आहे। अपडेट अशी मित्रांनो, आचारसंहितेपूर्वी मित्रांनो जाहीर करा भरती परीक्षा। म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्ही ठिकाणी अगोदर डेट बघून घ्या। आज झाली मित्रांनो महत्त्वाची बातमी 19 फेब्रुवारीला मित्रांनो आज आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे। अपडेट अशी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर आचारसंहितेपूर्वी मित्रांनो जाहीर करा भरती परीक्षा। म्हणजेच काय, भरतीचे वेळापत्र, परीक्षेचे वेळापत्र, निकाल हे सर्व मित्रांनो आचारसंहितेपूर्वी जाहीर करा अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। आता बघा, स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मित्रांनो ही मागणी आहे। ही माहिती बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला या चॅनलवर मित्रांनो सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात। तर आजची अपडेट अशी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात मित्रांनो जाहीर होणार असून त्यापूर्वी राज्यातील रखडलेली शासकीय नोकर भरतीची परीक्षा जाहीर करावी अशी मागणी मित्रांनो स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे राज्यातील लाखो विद्यार्थी करत आहेत। आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रखडणार असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयी या ठिकाणी वाढत आहे। त्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे। राज्य शासनाच्या विविध विभागांमधील मित्रांनो 2.5 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत। यातील 75,000 पदांची भरती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत केली जाईल अशी घोषणा मित्रांनो राज्य सरकारने केली होती। मात्र अनेक शासकीय विभागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। तर ज्या विभागांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यातील काही विभागांचे निकाल रखडलेले आहेत, तर काही विभागांनी मित्रांनो जाहीर केलेले निकाल वादग्रस्त ठरले आहेत। या सगळ्या गोंधळाचा मित्रांनो फटका शासकीय नोकरीचे स्वप्न पाहून मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे। कारण मित्रांनो काहींच्या ठिकाणी निकाल जाहीर होत नाही आहे, काहींचे वेळापत्र जाहीर होत नाही आहे, काहींचे मित्रांनो ठिकाणी निकाल जाहीर होऊन सुद्धा ठिकाणी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहे, काहींची जाहिराती आलेली आहे पण परीक्षा घेतली जात नाही, असा मित्रांनो ठिकाणी प्रकार घडलेला आहे। पुढे बघा, शासनाने राहिलेल्या सरसेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रसिद्ध कराव्या यासाठी आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत। लवकरच या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठिकाणी भेट घेणार आहोत असं मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश गरबुडे यांनी सांगितलेलं आहे। आता बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जवळजवळ 17,000ची मित्रांनो ठिकाणी पोलीस भरती झाली। तुम्ही बघू शकता यामध्ये 17,000 पोलिसांची पोलीस भरतीची जाहिरात बाकी आहे। ही जाहिरात प्रसिद्ध करा ही एक मागणी केली जात आहे, कारण आचारसंहिता लागते। आचारसंहितेच्या अगोदर मित्रांनो ही जाहिरात आली पाहिजे। दुसरं मित्रांनो ठिकाणी नंबर लागतो 4 ते 5,000 मित्रांनो पदांच्या ठिकाणी मित्रांनो वेळापत्र बाकी। कोणकोणत्या पदांचं मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदांचं मित्रांनो वेळापत्र बाकी आहे। नंतर बघा मित्रांनो 3,700 नगर पंचायत मित्रांनो गट क व गट। नंतर बघा मित्रांनो 3,100 मुंबई महानगरपालिका लिपिक। नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर 8,000 लेखा व कोशागार। नंतर 400 ते मित्रांनो 800 लेखा व कोशागार आणि मित्रांनो 400 ते 500 या ठिकाणी तुम्ही जर बघितलं गुप्त वार्ता विभागाचे। आणि मित्रांनो 64 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ। म्हणजे मित्रांनो एवढे पद ठिकाणी रिक्त आहेत, यांचे मित्रांनो निकाल लागत नाही आहे। एक त्या ठिकाणी वेळापत्र येत नाही आहे, एक त्या ठिकाणी मित्रांनो निकाल लागले तर त्या ठिकाणी वादाच्या भवनामध्ये सापडले आहेत, त्या ठिकाणी प्रकार घडतोय। तर हे सर्व जे काही मित्रांनो पेंडिंगवर पडले सर्व भरती प्रक्रिया या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे। आणि जेणेकरून मित्रांनो आचारसंहितेच्या अगोदर जर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली तर खूप चांगलं होईल। आणि ज्यांच्या एक्झाम बाकी त्यांच्या ठिकाणी एक्झाम घेतले पाहिजे। मग त्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक आहे, आरोग्यसेविका आहे, ग्रामसेवक आहे, या पदांची तात्काळ एक्झाम घ्या, वेळापत्र जाहीर करा ही सुद्धा ठिकाणी मागणी केली जात आहे। आणि त्यासाठी सुद्धा मित्रांनो पाठपुरावा केला जाणार आहे। आणि मित्रांनो आपण या ठिकाणी मोहीमसुद्धा राबवली, ती मोहीमसुद्धा ठिकाणी मित्रांनो यशस्वी होणार आहे। फक्त कॉल करत राहायचं आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्याकडून काय माहिती मिळते ते सुद्धा ठिकाणी शेअर करत आला, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।